हरी 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. ओंकार श्रुतिसारः माम अवतूपासितश्च वक्तारं शांति शांति शांतिश्चास्तु इति संप्रार्थयेत मनुवारम्. भरतकुलभाग्यकलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहनकले जय जय रंगाधिदेवते देवी. मनमुखीति करो वास सदा सुरस भारती अत्यादरे जिच्या ठाई ठेवी सुरस भारती. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीसु स्वयं हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. यस्य वेदमयी वाणी यस्य तीर्थमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टि तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधरणं कमण्डलुं पद्मकर्णशङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मालाकमण्डलोरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यस्य ऊर्ध्वकरयोर्शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्. ओम नमः परमहंसाय स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्री सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप दत्तात्रेय परपर्याय श्रीमत्सद्गुरु वासुदेवाय नमः. साकारता तारकासा कापिसार रसापिका रसाय मे मे यसार तार मे यमे रता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुतिभिर्दैवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. श्रोता वक्ता श्रीमत् सद्गुरु वासुदेव हरि. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. देवा
गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर अरे गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे हारे गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे हारे राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी विहारी राम कृष्ण हरि जय जय राम राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय शरणागत दीना चरणिरत शरणागत हे शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना ये शरणागत दीना दीना शरणागत शरणागत शरणगत दिना चरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम शरण वावा हे शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणिरत
शरणागत 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 दिना शरणिरत करुणा दृष्टि निहारी निहारी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी निहारी रामकृष्ण हरि जय जय राम राजा राम रामकृष्ण हरि जय जय राम राम राजा राम रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणे मती मंदमी मती मंदमी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी सांख्य अथवा न्याय कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु हीन दिन परी मनात वाटे हीन दिन परी हीन दिन परी मनात वाटे हीन दिन परी हीन दिन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन 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 सद्गुरु ते विनवी गुरु ते विनवी गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी राया कीर्तनी निरंजनी राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जय जय पांडुरंग
तुकाराम. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की. महारुद्र हनुमान की जय. उमापति महादेव की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. बाल गोपाल की जय. गो माता की जय. गंगा माता की जय. भारत माता की जय. देवर्षि नारद महाराज की जय. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोरया. पांडुरंग हरी जय 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 पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. बजाओ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. पतिपरायण असती ललना. पतिपरायण पतिपरायण असती ललना. यमाच्या यातना त्यांना कैश. यमाच्या यातना त्यांना कैश. पतिपरायण असती ललना. संकटी सुखात व्रत आचरती. संकटी सुखात संकटी सुखात व्रत आचरती. संकटी सुखात व्रत आचरती. संकटी सुखात व्रत आचरती. यमाची ती भीती त्यांना कोठे. यमाची ती भीती त्यांना कोठे. पतिपरायण तुका म्हणे धन्य अनसुया सती. तुका
तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य, तुका म्हणे धन्य, तुका म्हणे धन्य. तुका म्हणे धन्य अनसुया सती, देवा खेळवीती व्रत बळे, देवा खेळवीती व्रत बळे, पतिपरायण असती ललना, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा, यमाच्या यातना त्यांना कैशा, यमाच्या यातना त्यांना कैशा. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीय नावधानेन कथयिष्ये शुभा कथा. श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. श्रोता वक्ता श्रीमत्सद्गुरु पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मागच्या भागामध्ये आपण संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला जो अभंग आहे त्या अभंगावर निरूपण केलेलं होतं. पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा, संकटी सुखात व्रत आचरती, यमाची ती भीती त्यांना कोठे. तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य अनसुया सती, देवा खेळवीती व्रत बळे, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा. थोडासा निरूपणाचा विचार मागच्या भागात आपण केला. थोडं अधिक निरूपण पण थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न आपण आजच्या भागामध्ये करूया. परायण या शब्दाचा अर्थ असा होतो नित्य. हरिभक्ती परायण, ह भ प, आपण फक्त ह भ प म्हणतो, पण हरिभक्ती परायण असतातच असं नाही. याच्यामध्ये परायण या शब्दाचा जो हरिभक्ती करण्यामध्ये परायण आहे असा तो हरिभक्त परायण. मग याच्यात दत्तभक्त परायण, समर्थ भक्त परायण असं असतं. परायण म्हणजे आपण ती कृती वारंवार करत राहतो त्याला म्हणतात पारायण. एखाद्या ग्रंथाचं आपण पारायण करत असतो म्हणजे तो ग्रंथ सतत वाचत असतो, म्हणजे तो वाचन असतो म्हणून आपण पारायण करतो. आणि जो वाचणारा सतत भगवंताच्या नामस्मरणात असतो म्हणून तो हरिभक्ती परायण असतो, म्हणजे भक्तपरायण असतो. मग इथं तुकाराम महाराज लिहितात पतिपरायण. ज्या पतीला परमेश्वर मानून त्यांच्या सेवेमध्ये नित्य परायण असतात म्हणून त्या पतिपरायण. अर्थात अशा स्त्रियांना पतिव्रता असं म्हटलेलं आहे. आपण याचा विचार मागच्या भागात असा केला होता. पतिव्रता तेव्हाच होऊ शकते तिच्या 4 पायऱ्या आहेत. एक म्हणजे सती, दुसरी म्हणजे साध्वी, तिसरी म्हणजे पतिप्रेमिका आणि चौथी म्हणजे पतिव्रता. ह्या 4 भूमिका जेव्हा तिला पूर्ण करता येतात किंवा पूर्ण करते त्यावेळेस ती पतिव्रता ह्या पदवीला जाऊन पोहोचते. थोडक्यात हा पण विचार झाला होता की भक्तीच्या 11व्या भूमिकेवर जे कोणी असतात भक्त त्यांना 11 भूमिका पार कराव्या लागतात. एखादा ज्ञानी असतो त्याला 7 भूमिका पार कराव्या लागतात. पण ही 4 भूमिकांमध्ये सर्व काही पार करून जाते. पतिव्रतेविषयी विचार करताना आपल्याला एकच आठवतं, अनसूया सती, बरोबर. पती तत्व तुया वेद सा अनुसूयैव गीयते. अर्थ असा होतो, पती हे तत्व जिला कळलेलं आहे. लक्षात घ्या बरं, पती हे तत्व जिला कळलेलं आहे ती स्त्री म्हणजे आजच्या काळात सुद्धा अनसूयाच आहे. बघा
म्हणजे अनसूया तेव्हा झाली, पण आता हे तत्त्व कळलं पाहिजे. नुसता नवरा आहे, याच्याशी लग्न केलं, बांधून दिले, तो सांगेल तसं वागायचं, तो सांगेल ते, असं नाही. तो सांगेल ते करण्यापेक्षा त्याला कसली आवश्यकता आहे हे समजून आपण वागणं, हा पतिव्रता धर्म आहे. त्याने ऑर्डर सोडली, आपण पूर्ण केली, अशी पतिव्रता नसते. ते त्याला जे पाहिजे, गरजेचं आहे, आपण समजायचं खरोखरच याची गरज आहे की नाही. नाही तर कोणी काही मागत राहील, काही करत राहील, अशासाठी पतिव्रता नाही. समोरच्याची गरज ओळखून, या पातिव्रत्याचं तेज एवढं आहे. अनुसूया सतीबद्दल सांगताना असं वर्णन केलं आहे की झाला अग्निही शीतल यच्चित्ता अनुसरोनी पवन वहे. तिला पाहिल्यानंतर तो अग्निसुद्धा शांत होत होता. अनसूयेच्या आश्रमामध्ये सूर्य ताप तिला होईल म्हणून सूर्य मंद तापे, मंदपणे वाहतोच वारा प्रसन्न या रूपे. आता तेव्हा ती अनसूया सती होती. तिला उष्णता, सूर्याचा ताप होऊ नये म्हणून सूर्य स्वतःच थंडगार होत होता. म्हणजे त्याची उष्णता कमी करत होता. तिच्या घरावर वारे गार वारा सोडत होते. तिला स्वयंपाक करायचा असेल तर अग्नी स्वतः प्रज्वलित होत होता. बघा काय अधिकार आहे. मग म्हणाले, बुवा आजकालच्या स्त्रिया पतिव्रता नाहीत का? म्हटलं आहेत. त्यांचंसुद्धा, त्यांना ते पाहिजे ते सुख मिळतं आहे. म्हणजे काय, गरम होतं आहे, AC चालू करा, थंड हवा. गॅस पण लायटरची गरज नाही, कान पिळला गॅस तयार, नाही का? म्हणजे अग्नी प्रज्वलित होतं की नाही. जे जे त्यांना इच्छा आहे त्या मनाने पूर्ण करू शकतात की नाही. भले त्याला साधनांचा उपयोग करतात, पण पतिव्रतेला जे लागत होतं ते सर्व इतर जे सूर्य, चंद्र, वारा, हे सगळे तिला जसे सहाय्यकारी होते. तुका म्हणे धन्य अनसूया सती. अशी पतिव्रता स्त्री या जगामध्ये धन्य आहे. या जगामध्ये पृथ्वीला धारण करणाऱ्या पतिव्रता आहेत, म्हणून पृथ्वी अजूनसुद्धा संत, साधू, सज्जन आणि पतिव्रता हे पृथ्वीचे तारणाऱ्या गोष्टी आहेत. सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा. आता यम जिथं आहे तिथं यातना आहे. आणि यातना कशाला आहेत? या शरीराला आहेत. याच्यावर जर वेगळा विचार करायला गेलं, ज्या पतिव्रता आहेत त्यांना यातना, त्यांच्या शरीराला यातना होत नाही. यातना आम्ही जो संसार करत राहतो अत्यंत दुःखाचा आहे. तो सुखाचा प्रयत्न करतो सुख मिळवण्याचा, पण ते सुख मिळतंच असं नाही. एकेकाचं लग्न करून दिलं, कामं करायला घरातली कामं करायची म्हणजे आजकालच्या गृहिणींना अरे बापरे डोक्यावरचा ताप. प्रत्येक गोष्टीला हल्ली नोकर आहेत. कपडे धुवायला नोकर, म्हणजे ते सुद्धा मशीनमध्ये धुवायचे झाले तरी नोकर, स्वयंपाकाला नोकर, भांडी घासायला नोकर, लादी पुसायला नोकर, झाडू मारायला नोकर. अरे घरामध्ये तू लक्ष्मी बनून आली आहे. सासू पहिले सुनेच्या हातात झाडू देते का? झाडू दिलं म्हणजे घराची मालकीण तू आहे. म्हणजे ते घराला ऊर्जितावस्था कशी येते. पण आम्हाला हा संसार दुःखाचाच वाटत राहतो आणि आपण या संसारापासून पळण्याचा प्रयत्न करतो. प्रमाण द्यायला गेलं तर दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे, येथे सुखाचा विचार नाही येथे, नाही येथे सुखाचा विचार नाही येथे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी, वा सुखाचा विचार नाही येथे, नाही येथे सुखाचा विचार. ज्या ज्या गोष्टीची गरज, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता या संसाराला लागते, प्रत्येक गोष्टीमध्ये नवऱ्याचं कर्म आहे की संसाराला काय लागतं ते आणून द्यायचं, आणि पत्नीचं कर्म आहे जे दिलेलं आहे ते तयार करून पुन्हा नवऱ्याला द्यायचं.
नवरा बाजारातून सगळ्या गोष्टी आणतो तर शिजवून देण्याचं काम तिचं आहे की नाही, आणण्याचं काम त्याचं आहे, पण योग्य प्रकारे शिजवून. नाहीतर एकेकाचं असं उधळ माधळ अंबाबाईचा गोंधळ, उधळ माधळ अंबाबाईचा गोंधळ, उधळ माधळ अंबाबाईचा गोंधळ. वा, तेवढंच बस. किती संसार करायला गेलं हां. एकेकाचा संसार असा असतो की सगळ्या गोष्टीत रड असते, कुठे आनंद नाही, काही नाही, काही नाही. पतिव्रता धर्म माहिती नाही माणसाला, नवऱ्याचा धर्म, पतीचा धर्म माहिती नाही. नवरा आणि बायकोने दोघांनी मिळून सुखाने संसार करावा हा संसाराचा धर्म आहे, पण तो सुखाचा संसार कसा होईल याच्याकडे लक्ष देण्याचं काम पतिव्रतेचं आहे. मग देवपूजा असेल, देवाची सगळी भांडी तयार करून देणे, सगळे घासून पुसून स्वच्छ करणे, देवपूजेची सगळी तयारी करून ठेवणे, फुलं हार जे काही असेल, एवढंच नसतं हो, एवढंच नसतं. त्याला पोषक असं वातावरण निर्माण करणं हे काम आहे स्त्रीचं. नाहीतर सगळं बाजारातून आणलेलं आहे, तुमचं तुम्ही करून घ्या, मी चालली आपली बाहेर, मला कामं आहेत, मुलांचं कोणी बघायचं आहे, स्वयंपाकाचं कोणी बघायचं, तुमचे आईवडील कोणी सांभाळायचे. खरोखर आजकालचा जमाना इतका विचित्र आला आहे. नवरा बायकोचं लग्न झालं का, झाल्यानंतर ती बायको घरात आली का, ती पत्नी म्हणून येते का बायको म्हणून येते हे वेगवेगळे विषय आहेत. पण ती जेव्हा येते तेव्हा हा तिला समजत असतो, ही माझी आई, ही माझी आई अशी, हे माझे वडील, हे माझे वडील असे, ही माझी बहीण, हा माझा भाऊ, हे कसे कसे ते सांगत राहतो तो सारखा. 6 महिने निवांत ऐकून घेते आणि 6 महिने झाले का मग ती ऐकवते, ही तुमची आई, हे तुमचे वडील, ही तुमची बहीण, तुमचा भाऊ. म्हणजे तिचं रामायण आयुष्यभर चालतं. असं नाही, दोष आहे ते दोष बाजूला करून त्याच्यामध्ये आपल्या संसाराला पोषक असं वातावरण होईल याचा विचार करते ती गृहिणी. आणि याच्याही पुढे उदाहरण जर द्यायचं झालं, आता याच्यासाठी अत्री मुनींचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. अत्री, अनसूया. अत्री मुनींना जेव्हा असं वाटलं किंवा अनसूयेला असं वाटलं की आपल्याला संतती प्राप्ती व्हावी, तेव्हा अत्री मुनींनी सांगितलं की मी आता तपश्चर्या करायला जातो. बघा बरं, तपश्चर्या करायला जातो, कारण संतती चांगली जर पाहिजे असेल तर तपश्चर्या करणं आवश्यक आहे. मग अशा वेळेस तिनं बरोबर जावं का जाऊ नये? तपश्चर्या करायला जर पती जात असेल तर स्त्रीने त्याच्याबरोबर तपश्चर्येला जावं की जाऊ नये? शास्त्र म्हणतं जाऊ नये, कारण काहीतरी व्यत्यय येणार. पण अनसूया त्यांच्याबरोबर गेली का? ती म्हणाली, मर्यादेने राहणं मला माहिती आहे. आलं का लक्ष? त्यांना पोषक वातावरण जे जे त्यांना पाहिजे, जे ध्यानाला आवश्यक आहे, सर्व प्रकारचा एकांत त्याला देणे आणि त्याचं मन विचलित होऊ न देणे, ह्याच्याकडे पण लक्ष देणे नाम पतिव्रता. मग आपल्या नवऱ्याचं सगळं काही व्यवस्थित बघण्याचं जे काम आहे ती करते, तिला म्हणतात पतिव्रता. असं काम आवलीनं बरोबर केलं, कसं केलं ते आपण आख्यानामध्ये विचार करूया. तुकाराम महाराज म्हणतात, पतिपरायण असती ललना, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा, यमाच्या यातना त्यांना. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज
यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना तुका म्हणे धन्य अनसुया सती, देवा खेळवीती व्रत बळे, देवा खेळवीती व्रत बळे, पतिपरायण सती ललना, यमाच्या यातना ज्ञाना कैशा, यमाच्या यातना ज्ञाना कैशा, यमाच्या यातना ज्ञाना कै. नारायण 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 श्री नारायण. नारायण 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 श्री नारायण. नारायण 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 नारायण. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की. असे ज्याचा संसार दरिद्राचा, असे ज्याचा, असे ज्याचा संसार दरिद्राचा, लेश घेहीन चवसन कणधनाचा, लेश घेहीन, लेश घेहीन चवसन कणधनाचा, परिसंतोषे परिसंतोषे लाजवी महेंद्र, परिसंतोषे लाजवी महेंद्र, किती वर्णू त्या, किती वर्णू त्या, किती वर्णू त्या भक्तिरस समुद्रा, किती वर्णू त्या भक्तिरस समुद्रा. संसार जरी दरिद्रतेचा असला, म्हणजे बाहेरच्या लोकांना दरिद्रता वाटत जरी असली, तरी तुकाराम महाराजांच्या घरामध्ये जे सुख होतं ते आणि बाहेर संसारी माणसाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की काय सुख होतं. असं वाटायचं मुलांना जेवायला नाही आहे, आवली काहीतरी करून धावपळ करून आणते, काही कोणाकडून मागून आणते आणि स्वयंपाक बनवते. एक दिवसाचा प्रसंग असा, वैशाख महिना आहे आणि स्वयंपाक घरामध्ये होतोय. काय केलं, एक भाकरी बनवून ठेवली आणि नवऱ्याला दिल्याशिवाय कृद्दयापी तया साध्व्या प्रागेव पती भोजनात नाकारी पैसप्पानं भोजनं तु कुतो भवे. किती पण रागवलेली असली, किती पण चिडलेली असली, किती पण डोक्यात राख असली, तरी नवऱ्याला जेवायला दिल्याशिवाय आणि आवली जेवत नसे. आजच्या दिवशी भाकरी करून झाली आहे, टळटळीत दुपार, भुवन भास्कर सूर्यनारायण माध्यान्नी आले.
अथैकस्मिन् हनी प्रखरतर कर विसरे भगवती सवितरी नभो मंडल मध्यमारूढे निर्वर्तित ग्रह कार्या सा तुकाराम भार्या सच्छिद्र मलिन वसना वेष्टित शरीर यष्टी नित्य नियमानुसारतः स्वमस्त कन्यस्त भास्करी करंडका धृतांबु परिपूरित तुम्बी फला मह्यमन्नं देहि इति आक्रोशात संजात शुष्क कंठ तालु मूलैः गलनयन जलैः धूलि दूसर विलुलितालकैर्बालकैः संवृद्ध चरणापि पतिभोजन दानैक समुसुकांत कर्णात् भग्नात् जीर्णात् स्वशरणात् निर्जगाम वैशाख महिना टळटळीत दुपार भुवनभास्कर सूर्य नारायण माध्यन्य आलेले आहे आणि अशा वेळेस मोठ्या कष्टानं बनवलेली एक भाकरी एका टोपलीमध्ये घेतली, कपडा ठेवला, त्याच्यावर भाकरी ठेवली, कपड्याने भाकरी बंद केली, पाण्याचा तुंबा बरोबर घेतला. एवढं सगळं तिचं वर्णन असं केलंय. सच्छिद्र मलिन वसना यष्टित शरीर यष्टी. सगळं जे लुगडं नेसलेलं होतं अनेक ठिकाणी फाटलेलं, गाठ मारलेलं, असं नवऱ्याला भूक लागलेली असेल, त्याला जेवायला द्यावं म्हणून ती घराच्या बाहेर पडते. तोपर्यंत पोरांनी येऊन घट्ट मिठी मारली, आई जेवायला. मह्यमन्नं देहि इति आक्रोशात ओरडायला लागले, आई जेवायला दे, जेवायला दे, जेवायला दे. अरे आधी त्याला खाऊ घालते, मग आणते की तुम्हाला खायला. डोळ्यातून आसवांच्या धारा त्या मुलांच्या वाहत आहे. तिलाही वाईट वाटतंय की आपल्या लेकरांना जसं पाहिजे तसं अन्न आपल्याला खाऊ घालता येत नाही आहे. तरीसुद्धा घराच्या बाहेर स्वशरणात भग्नात जीर्णात स्वशरणात निर्जगाम. भग्न असलेलं जीर्ण झालेलं असं ते शरण म्हणजे घर सोडून ती नवऱ्याला भाकरी द्यायला घराच्या बाहेर पडली. काय वर्णन केलंय? अंग भरी वस्त्र नसे, अंग भरी वस्त्र नसे, पादत्राणे कुठून आणावी. अंग भरी वस्त्र नसे, पादत्राणे कुठून आणावी. निर्धनतेची जी निर्धनतेची जी दुःखे ती निर्धनेची जाणावी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राघव राम 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 हरे हरे राम राम. तिच्या अंगावर नेसायला अंगभर वस्त्र सुद्धा नाही. जिच्या अंगावर नेसायला वस्त्रच नाही तर पादत्राण म्हणजे चपला आणावे कुठून हो त्यांनी. तशीच चपला नसलेल्या पायांनी डोक्यावर भाकरी घेऊन स्वमस्तकन्यस्त भास्करी करंडका आणि धृतांबू परिपूरित तुम्बी फला. दुधी भोपळ्याचा जो तुंबा बनवलेला असतो त्याच्यामध्ये पाणी तिनं भरून घेतलं. बघा बरं, हे सगळं एक डायरेक्शन असतं. कथा पुढे जी चाललेली असते ना, कथेकऱ्याला काय काय सांगायचं आहे तर सांगताना आता ऐकणाऱ्याने काय ऐकलंय? आवली घरातून निघाली. काय काय घेऊन निघाली? भाकरी घेऊन निघाली, पाण्याचा तुंबा घेऊन निघाली, पायात चपला घातलेल्या नाही, वस्त्र तिच्या अंगावर धड नाही आहे. भाकरी घेऊन निघाली म्हणजे तुकाराम महाराज उपाशी आहेत म्हणून भाकरी घेऊन निघाली. पाण्याचा तुंबा घेऊन निघाली म्हणजे वर पाणी नाही आहे. बघा बरं,
कोणीतरी सांगितलं, जेव्हा जंगलात त्या आवलीच्या पायात काटा गेला तेव्हा कोण गुराखी गाई घेऊन आला. अरे जिथं झाडं नाही, झुडपं नाही, पाणी नाही, तर गुराखी गाई घेऊन येईलच कसा? कोणत्या विचाराने घेऊन येईल? इथं म्हणजे विचार दर्शन समोर चित्र उभं राहतं. निघाली आणि जाता जाता ग्रामी असता देता येते अन्न सहज नेऊन. ग्रामी असता देता येते अन्न सहज नेऊन. 6 कोस भांडार पर्वती, 6 कोस भांडार पर्वती. लांब बसे जाऊन, लांब बसे जाऊन. हे म्हणाले, येडं गावात जर बसलं तर गावच्या गावी याला खायला देता येणार की नाही? पण माझ्या नवऱ्याला असा त्या काळ्या इठ्यानं येड्याचा चाळा लावलाय का लांब जाऊन बसतोय. काय करतो? प्रातःकाळी करुनी स्नान, त्या मेल्याचे करीतो पूजन. कोणते जन्मी घेतले ऋण, तेची उसणे फेडीतसे. येड्यावानी सकाळी उठतोय, आंघोळ करतोय, त्याची पूजा करतो, नाव घेतो, जातो म्हणे भांडार पर्वतावर. काय करतो? सदा सद्ग्रंथांचे वाचन, प्रेमे करावे हरिकीर्तन. साधितसे एकांत स्थान, यथा लाभे संतुष्ट. काय केलं? त्या ग्रंथांचे करावया पारायण. एकांत स्थळ योजिले कोण, रमणीय भांडार पर्वत जाण. ते स्थळी जाऊनी बैसतसी. गावामध्ये लोक इतका त्रास द्यायचे, इतकी कटकट विचारायला नको. मग तुकाराम महाराजांना कसला अभ्यास करायचा होता? ज्ञानेश्वरीचा अभ्यास, भगवद्गीतेचा अभ्यास. मग ह्या वैतागात कटकटीत होणार नाही म्हणून भांडार पर्वतावर जाऊन बसायचे. जाऊन बसायचे, निवांत ध्यान लावून बसायचे, अभ्यास करत बसायचे. आम्हाला एक कीर्तन करायचं म्हणजे केवढा अभ्यास करावा लागतो. ते बसले ध्यान लावून. इकडं ही निघाली आहे, पाय पोळत आहेत. वर बघते म्हणजे दृष्टी डोंगरावर आहे आणि पाय मात्र त्या रस्त्याने पोळत आहेत चालले. आणि जाता जाता सारखा मनामध्ये विचार की काय कोणत्या जन्माचं देणं मला फेडावं लागतं आहे आणि मला ह्या एवढ्या कष्टामध्ये जीवन जगावं लागतं आहे. आणि जाता 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 लक्षवर आहे, पायाखाली काय आहे लक्षात येईना. आणि अचानक करवंदीचा काटा थोर, करवंदीचा काटा थोर. मध्येच होता वाटेवर, पाय पडताची तयावर. फुटोनी साचार वरी आला. भाकरी डोक्यावर आहे, पाण्याचा तुंबा त्याच्यामध्ये आहे, लक्ष डोंगरावर आहे. आणि जाता 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 कोणतं दैव आडवं आलं आणि करवंदीचा उभा काटा आणि त्याच्यावर खसकन पाय पडला, तो फुटून वर आला. जी तळपायातली आणि कळ मस्तकात गेली. एका बाजूला टोपली पडली आहे, तुंबा पडलाय, तुंबा फुटून गेलाय. वा वा. जीव झाला काय सविस, जीव झाला काय सविस. मूर्छा आली जिजाईस, मूर्छा आली. जीव झाला कासा विस, मूर्छा आली जिजाईस. फुटे तुंबी पडता धरणी, फुटे तुंबी पडता धरणी. वाया गेले सर्व पाणी, वाया गेले सर्व पाणी. नेत्र उघडून पाहे, नेत्र उघडून पाहे. पाया तू
पायातून रुधिर वाहे, पायातून कंठी नाही फुटका मणी, कंठी नाही फुटका मणी, वेडा केला माझा धणी, वेडा केला माझा धणी, ऐसा दोष देई देवा, ऐसा दोष देई देवा, हरिसंगे मोठा दावा, हरिसंगे मोठा दावा, जीव झाला कासविस, जीव झाला कासविस, जीव झाला कासविस. तिला सहन झालं नाही ते दुःख. डोक्यावरची पाटी पडली, तुंबाही पडला, तुंबाही फुटून गेला. सारखं सारखं डोळ्यासमोर दिसलंय तिचं काय नुकसान झालंय. भोवळ येऊन खाली पडली आणि थोड्या वेळाने जशी जशी शुद्ध आली, बघते काय झालं. पायात काटा गेलेला आहे. विचार करते. तरी तिच्या मनामध्ये विचार, आपल्या गळ्यात फुटका मणीसुद्धा नाही. हे सगळा प्रकार त्यानंच घडवलेला असेल. मला त्रास द्यायला, पण तिला एवढा जरी त्रास होत असला तरी देवाची आठवण करत नाही. आपल्याला जरा पायाला लागू द्या, जरा हाताला चटका लागू द्या, जरा बोटाला सुई लागू द्या, अरे देवा वाचव. पण तिचा माझा द्वंद्वी रुक्मिणीवर, त्यासी न कळो हा समाचार, येथे अकस्मात येईल जर, तरी हासेल साचार मज लागी. वैर म्हणजे पक्की वैरी, म्हणजे माझा द्वंद्वी, म्हणजे माझा वैरी रुक्मिणीचा वर आहे. आणि आत्ता मला दुःख होत आहे हे जर का त्यानं बघायला आला तरी हसेल माझ्याकडे बघून. आणि त्यानं माझ्याकडे बघून हसणं मला सहन होणार नाही. आम्ही दुःखात असलो, देव मानणारे नसलो तरीसुद्धा आम्हाला देवाची आठवण दुःखात होते. पण ही दुःखात जरी असली तरी तो येऊ नये समोर असा विचार करते. पहा, म्हणून काय करू काय नाही. तिला इतकं काटा काढायचा प्रयत्न करते, काटा निघेना. ऐसे निश्चित करोनी मन, आवली करी हळूहळू रुदन, काटा न निघे करिता प्रयत्न, उपाय कोण करावा. आता ही पडली आहे इथं जमिनीवर, उन्हाच्या झळा लागतायत, त्रास होतोय, कंटक तापे त्रस्त परीती, हा कन मारी हरीला. नाही का, कंटक तापे, कंटक काट्याच्या तापाने, कंटक तापे त्रस्त परीती, हाकन मारी हरीला, संकट समयी निजमुख कैसे दावावे त्या अरीला. तो माझा शत्रू आहे, त्याला तोंड कसं दाखवू, येऊच नाही तो. हा हिच्या मनात विचार. ऐसे जाणून वैकुंठ विहारी, म्हणे तुका बैसला से डोंगरी, हिची तो ऐसी झाली परी, यास्तव श्रीहरी पातला. भगवंतानं विचार केला, ही काय मला हाक मारणार नाही, माझा भक्त उपाशी राहिलाय, ही मला बोलवणार नाही, हिचा पायाचा काटा निघाल्याशिवाय हिला जाता येणार नाही. काय करावं. भगवंत स्वतःहून आणि समया अशा अतिसदय हृदय हरी पवन गती धावला. समया अशा अतिसदय हृदय हरी पवन गती धावला. समया अशा अतिसदय हृदय हरी पवन गती धावला. भक्त कांता विकल होता, भक्त कांता भक्त कांता विकल होता, विसर मूर्तीचा सहज हो
होय, विसर मूर्तीचा सहज होय. देह शोभा गगन बाभा, देह शोभा गगन गाभा. वसन पीत लख लखित मुकुट, वसन पीत लख लखित मुकुट. दिव्य माळा तिलक भाळा, दिव्य माळा तिलक भाळा. रुचिर कुंडले श्रवणी दिसत हरी पवन गती धावला. समया अशा अति सदय हृदय हरी पवन गती धावला, हरी पवन गती धावला, हरी पवन गती धावला. भगवंत सर्व ऐश्वर्याने संपन्न होऊन तिच्यापर्यंत आले खरे, परंतु आपल्या ह्या रूपामध्येही आपल्याला हात सुद्धा लावू देणार नाही. म्हणून भगवंतांना आपलं रूप पालटलं. काय रूप पालटलं? म्हातारा असलेल्या न्हाव्याचं रूप घेतलं. आता तिथं जे वर्णन आहे ते आम्ही सांगतोय. न्हाव्याचंच रूप का घेतलं? दुसरं रूप घेतलं नाही. न्हाव्याचंच रूप का घेतलं? तर पूर्वी जुन्या काळामध्ये आपण जर गेलं तेव्हा एवढ्या चपला वापरायची पद्धत नव्हती. शेतात जाणं येणं, पायात काटा मोडणं, तर जे काटे काढता येत होते ते आपण काटे सहज काढू शकत होतो. पण जे काटे निघत नव्हते ते न्हाव्याकडे जाऊन काढावे लागत होते. कारण त्याच्याकडे एक शस्त्र असायचं ज्याचं नाव आहे नऱ्हाणी किंवा नखोली असं म्हणतात. त्याच्याने ते काटा काढायचे. म्हणून ते रूप घेणं बरोबर आहे की नाही? बघा, लॉजिक प्रत्येक ठिकाणी तर्क लावला पाहिजे. कशा करता आले, कोणतं रूप घेऊन आले, ते रूपच काय घेतलं. आणि खांद्यावर धोपटी आहे, आले. आता ही त्याच्याकडे पाहते, देव तिच्याकडे पाहत आहे. ही विचार करते, रोज ह्या रस्त्याने मी येते जाते, चिटपाकरू सुद्धा नाही. आज मी याला कसा काय हा आला, हा तो तर नाही. शंका. तेवढ्यात त्यानं विचारलं, काय झालं मावशी, काय झालंय? पायाला रक्त येतंय. काय करू म्हणले, पायात काटा गेलाय. मी काढू का काटा? भगवंतानं विचारलं, मी काटा काढू का? येतो का म्हणे तुला काटा काढायला? नाही का? हिनं काय विचारलं, तुला काटा काढायला येतो का? भगवंतानं उत्तर दिलं, भल्या भल्याचे काटे काढले. आलं का लक्षात? भल्या भल्याचे काटे काढले, तुझ्या पायातला काटा का काढू नको? आणि मग ज्या भगवंताला साधुनिया लक्ष योगी पाहती आभास, ज्याचं दर्शन हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना होत नाही, आणि तो भगवंत खाली बसले, म्हणजे दगडावर बसले, आणि माऊली पाय देता काटा काढून देतो. कायम जिनं शिव्या दिल्या देवाला, नवऱ्याला कधी चांगले शब्द बोलली नाही. ज्या भगवंताला शिव्या दिल्या तो भगवंत स्वतः तिचं कर्तृत्वच तसं आहे. म्हणाले, माऊली पाय द्या. तिनं पाय देवाच्या हातात दिला आणि करी धरी चरण अवलीचा, करी धरी चरण अवलीचा, करी धरी चरण अवलीचा. करी धरी चरण अवलीचा, पद मांडीवरी घे कंसारी, पद मांडीवरी घे कंसारी. जो संसारी भक्ता तारी, जो संसारी भक्ता तारी, धरी चरण अवलीचा, करी धरी चरण. भगवंताने आपल्या पायावर
आपल्या भक्त आपल्या कायम शिव्या देणाऱ्या, आणि त्या आवलीचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या मांडीवर ठेवला. पदमांडीवरी घे कंसारी. या सर्व संसारी जीवांना मुक्तता देण्याचं सामर्थ्य ज्या भगवंतामध्ये आहे, त्या आवलीचा पाया हातात घेतला. अमृत हस्ते कंटकाते, अमृत हस्ते, अमृत हस्ते कंटकाते, काढियेले पंढरीनाथे, काढियेले पंढरीनाथे, रुधिर पुसले पीतवासे, रुधिर पुसले पीतवासे, दुःख तिचे त्या क्षणी नासे, दुःख तिचे त्या क्षणी नासे, भाग्य मोठे आवलीचे, भाग्य मोठे आवलीचे, रक्षायाजी सहरिणाचे, करी धरी चरण अवलीचा, करी धरी चरण अवलीचा, करी धरी चरण अवलीचा. भगवंतांना आवलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला, नुसतं कृपादृष्टीने पाहिलं आणि आपला अमृतमय हाताचा स्पर्श तिच्या पायाला केला. आणि अमृत हस्ते कंटकाते, काढियेले पंढरीनाथे, आणि आपल्या पिवळ्या रंगाच्या शेल्यानं रुधिर पुसले पीतवासे, दुःख तिचे त्या क्षणी नासी, भाग्य मोठे आवलीचे, रक्षा या जिस हरी नासे. कुठे गेली 1000 वर्षाची योग्याची तपश्चर्या एका क्षणामध्ये? ज्याच्या सहवासात आहे, जेला सतत लाखोली वाहिलेली आहे, त्यालाही आणि या देवालाही. पण देवानं तिचा भाव लक्षात घेतला. तिच्या पातिव्रत्याची पुण्याई उदयाला आली, भगवंत साक्षात तिथं. आणि ज्या क्षणी तिच्या पायाचं दुःख नाहीसं झालं आणि चमकली, हा तो तर नसेल? खरं म्हण, तुझं नाव काय म्हणले? इथं एवढ्या दिवसात कुणाला पाहिलं नाही. तुझं नाव काय? देवा नाही सांगितलं. मला इटू नावी म्हणतात, हात मेल्या म्हणाल. तुझं नाव त्याचंच? अजिबात पाठ सोडीनं झालंय माझी. काय खरं सांग, तू कोण आहेस? आत्ता सांग कोण आहेस? हे म्हटल्याबरोबर समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया. आहा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. ज्याला पाहिल्यानंतर जन्मजन्मांतरीचं दुःख नाहीच होतं आणि हिचं मात्र टाळकं फिरलं. हात मेल्या, तू कशाला आलास? हरी पाहता आग शीर्ष्यात जाई. बघा, आहे की नाही भाग्य? जेला पाहण्याकरता व्रत वैकल्य उपास तापा जन्म जन्मांतर त्याचं नामस्मरण करावं, तेव्हा तो दृष्टीपुढे उभा राहतो. तो हिच्या समोर उभी राहिल्याबरोबर हरी पाहता आग शीर्ष्यात जाई, करी पाठ देवाकडे ती जिजाई. मेल्या, तुझं थोबाड बघायचं नाही म्हणून पाठच केली तिच्याकडे. वदे पातला हा कसा शीघ्र मेला, मला दुःख होता असे हर्ष याला.
कसा काय म्हणाल, मला दुःख झालं, माझी गंमत करायला, माझं हसू करायला आलाय, कशाला आलास म्हणले तू इथं. म्हणून तिनं तिचं तोंड समोर सन्मुख भगवान असून पाठ केली. आहे की नाही संसारी? पहा, तिनं इकडं तोंड केल्याबरोबर भगवंत तिकडं दिसायला लागला. ते म्हणाले याचं थोबाड बघू नये म्हणून मी तोंड फिरवलं, बघतो तर हा मागे परत उभा आहे. परत तिने इकडे तोंड फिरवलं, इकडे देव आहे. तिकडे तोंड फिरवलं, तिकडे देव आहे. जिकडं जिकडं स्वतःचं तोंड तिने फिरवलं तो दिसू नये म्हणून. बघा, भगवंत दिसू नये म्हणून हरिमुख न दिसो यास्तव. बघा बरं, कवितेचा आनंद आहे. हरिमुख न दिसो यास्तव, जिकडे जिकडे स्वदृष्टीला फिरवी, तिकडे तिकडे दिसला तो जगदात्मा तिच्या मना निरवी. इकडे नको तिकडे, तिकडे नको तिकडे, तिकडे नको तिकडे, जिथं जिथं तोंड फिरवलं तिथं सर्व ठिकाणी भगवंत दिसायला लागले. जैसी भिंगाची या सदनी विष्णुमूर्ती स्थापिली कोणी, जिकडे पाहे तिकडे नयनी चक्रपाणी दिसत असे. ज्याप्रमाणे पूर्वी लोलक असायचे, त्याच्यातून एक बांगडी टाकलीच, बांगडीचा तुकडा, तर सगळ्या बांगड्या 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 जशा दिसायच्या, तसं भिंग आहे त्याच्या सदनी एक विष्णुमूर्ती टाकली तर सर्व ठिकाणी जसं ते रूप दिसतं, तसं हिने जिकडे जिकडे दृष्टी फिरवली तिकडे तिकडे भगवंत तिला दिसला. त्याचं तोंडच बघायचं नाही आहे, माझ्या संसाराचा इस्कोट केला, याचं तोंड बघून मी काय करू असा विचार जिच्या मनात. एवढी वैतागली, एवढी रागवली. तिनं म्हणाले तुझं थोबाड बाहेर दिसतंय, डोळंच बंद करून घेते. म्हणून झाकी स्वनेत्र रोषे, डोळे बंद केले. झाकी स्वनेत्र रोषे, वैरी तो आपणासी न दिसावा. बाहेर दिसतोय सगळीकडे, तो दिसायला नको म्हणून आपले डोळे घट्ट बंद केले. इतक्या रागाने डोळे बंद केले की तो दिसू नये. झाकी स्वनेत्र रोषी, वैरी तो आपणासी न दिसावा. परियंतरी प्रगटला भक्तांचा हृदय रंजन विसावा. सगळ्यांच्या हृदयाला आनंद देणारा तो भगवंत तिच्या हृदयात प्रगट झाला. जन्माला आल्याचं सार्थक. खरी तुकारामाची आवली शोभली. कारण काय करावं काही नाही, एवढ्यामध्ये तिनं विचार केला. खेळ खूप झाला. ते उपाशी तापाशी आपली वाट बघते. म्हणाले चल आता तू माझ्या बरोबरच चल. म्हणाले बरोबर, काय करणार, नाही म्हणता येत नाही. ते टोपली घेतली, भाकरी टाकली, फुटलेला होता, पाणी गळून गेलेलं त्या तुंब्यातलं, तोही घेतला आणि मस्तकी करंडकास आवली सहर्ष घे. मस्तकी करंडकास आवली सहर्ष घे. मस्तकी करंडकास आवली सहर्ष घे. चालतास वेगती मुकुंद मागुनी घे. चालतास वेगती, चालतास वेगती, चालतास वेगती मुकुंद मागुनी घे. चिंतना चिंतना करी हरीस पाहुनी बरोबर. चिंतना करी हरीस पाहुनी बरोबरी. आणिले पतीस भोजनास एक भाकरी. आणिले पतीस भोजनास एक भाकरी. डोक्यावर घेतलाय आणि ती चालली. आणि ती जशी भराभराच आता ताकद आली तिच्या पायाला. भगवंताचा हात लागलाय. रिचार्ज, डबल चार्ज. निघाल्याबरोबर आणि भगवंत मागे मागे यायला लागलाय. आणि जसे मागे यायला लागले, हिच्या डोक्यात काय विचार, हा मेला माझ्या मागून येतोय, आता भाकरी द्यायची का याला. एकच भाकरी आली आहे, कोणाकोणाला वाटायची असं म्हणून वैतागात ती निघाली. आता येणार म्हणजे याला द्यावं लागणार. आणि इकडे तुकाराम महाराज
भांडार पर्वतावर ज्याचं ध्यान कायम चालू आहे, त्यांचं ध्यान मोठ्यानं चालू झालंय. राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मुखी भजन सुजन करी या परी, मुखी भजन सुजन करी या परी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राजा राम गुणधाम मेघशांत वना, राजा राम गुणधाम मेघशांत वना, राजा राम गुणधाम मेघशांत वना. पुरवी काम सुखवी अंतरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. ते भजनामध्ये दंग आहे. अजून विचार करतात आवली आलेली नाही आहे, आणि तोपर्यंत हे पर्वत चढून आले. जिथं महाराज बसलेले होते त्याच्या जवळ यायला लागले, आणि भगवंत जसे जवळ यायला लागले महाराजांची भावसमाधी उतरली. डोळे उघडले, बघतो तर दोघे समोर येत आहे. येता समीप दोघा, जवळ येत आहे. आणि कोण? एकमेकाचे वैरी. कधीही बरोबर नेण्याची युती कशी काय झाली हा मोठा योगच आहे. येऊ शकत नाही तरी आलेत. आहे की नाही कठीण? तेव्हापासून आहे. येता समीप दोघा, पाहुन आश्चर्य भक्तराज करी, पियुष विषयाची की बकहंसाचीच जोड आज खरी. नाही का? दोघे जण म्हणजे स्वतः भगवंत आपली बायको आवली म्हणजे पियुष म्हणजे अमृत आणि विष बरोबर आहे की काय, बगळा आणि हंस बरोबर येत आहेत की काय, असा भगवंताच्या आपला तुकाराम महाराजांच्या मनात विचार आला. त्यांना दोघांना पाहून यांच्या मनाला इतका आनंद झाला. बरं झालं म्हणाले, दोघांचं वैर होतं ते संपलं. जवळ आले, बसले. तुका आवली जगज्जीवन, स्वस्थ बैसले तिघे जण. मग प्रेमळ भक्त वदे वचन, विठोबासी भोजन देई. तिघे जण बसले. देवा कस काय आला? म्हणे माऊलीच्या पायात काटा घुसला, ते काढायला आलो. बरं झालं म्हणे. आता तुकोबांनी काय केलं? आवलीकडे पाहिलं. आवलीकडे पाहिल्यानंतर हिच्या लक्षात आलं आपला नवरा काय आपल्याला सांगणार आहे. आहे की नाही? खरं असं आपल्या बायकांना कळलं पाहिजे तर पतिव्रत. आलं का लक्ष? इथं व्याख्या कोणती कुठे बसते बघा. सांगून सुद्धा कळत नाही अशा सुद्धा आहेत. सांगितलेलं कळतं पण कळलेलं नाही असंही दाखवणारे आहेत. नाही का? खूप प्रकार आहेत. जेवढं सांगायला गेलं ते वेळ पुढे जाईल. त्यानं पाहिल्याबरोबर हिच्या लक्षात आलं आणि तुकारामांनी सांगितलं, अगं म्हणाले देव आलाय विठोबासी. मग प्रेमळ भक्त वदे वचन, विठोबासी भोजन देई. आता आवलीला ब्रह्मांड आठवलं. ब्रह्मांड म्हणाले, माझा देव जरी तुकोबा असला तरी माझ्या देवाचा देव आलाय. त्याला नवऱ्यानं सांगितलं जेवायला दे, तर याला वाटा करून कशी देऊ? असं झालं. लज्जिता मानसी साध्वी, धृत्वाज्ञा मस्तके ददौ, संपूर्ण मन्नम देवाय वासुदेवाय सावली. अख्खीच्या अख्खी भाकरी तिनं भगवंताच्या समोर ठेवली. तिला माहिती आहे एकच भाकरी आहे, यानं खाल्ली तर आपल्याला खायला नाही. पण त्याग यालाच म्हणतात, देणं यालाच म्हणतात, भक्ती यालाच म्हणतात, प्रेम यालाच म्हणतात, पतिव्रता स्त्री यालाच म्हणतात.
संपूर्ण मन तिने वाटा केलं नाही, 3 तुकडे केले नाही भाकरीचे, एक तुला एक तुला एक मला. संपूर्ण मन्नम देवाय वासुदेवा, सगळ्याच्या सगळी भाकरी देवाला देवाला. मोद बहुतची झाला हरी ते, मोद बहुतची झाला, मोद बहुतची झाला. सांगे प्रेमे मग आवली ते, सांगे प्रेमे मग आवली ते, मोद बहुतची झाला. इतका आनंद देवाला झाला की नाही, सगळंच्या सगळं अन्न आपल्याला दिलेलं आहे, काय करावं म्हणाले. एवढ्यामध्ये त्यानं विचार केला, त्याने संपूर्ण भाकरी भगवंतांना खाल्ली, सगळी खाल्ली बरं. आता समोरच्याच्या मनात आणखीन त्रास द्यायला सगळीच्या सगळी भाकरी खाल्ली आणि म्हणाले आता काय विचार करते. इतका आनंद झाला देवाला ती भाकरी खाऊन, 56 भोग खाल्ल्याचं सुख जिलं नाही, ते त्या एका भाकरीच्या तुकड्याने देवाला आनंद झाला. म्हणाले आवली घाबरू नकोस, म्हणाले पाटी परत उघड. पाटी उघडल्याबरोबर अन्नाच्या राशीच्या राशी, त्या राशी पाहिल्याबरोबर तिनं विचार केला, असता समर्थ इतुका. पहा बरं, तिचं सरळ होत नाही डोकं. असता समर्थ इतुका, तरी विदुराच्या कण्याचं खाता का. उच्चिष्ट फळे खाई, कशास हा चोर चोरिता ताका. एवढा जर याला अन्न तयार करायची ताकद याच्यात असेल तर कशाला शबरीची उष्टी बोरं खाल्ली, कशाला ताक चोरून प्याला, कशाला विदुराच्या घरी कण्या खाऊन बघा बरं. म्हणजे शास्त्र तिला माहिती आहे, रामायण महाभारत तिने ऐकलेलं आहे, प्रमाण देण्याची ताकद तिची आहे. ती म्हणा एवढा खरोखर. आत्ता म्हणाले आई मंगळाई पावली ग. भगवंत म्हणाले नाही, हे मी स्वतः निर्माण केले, तू ज्याला शरण आहे तो मी अनंत नोळखसी. म्हणाले आता पाणी कुठून आणू, पाणी पाहिजे तुला, जा म्हणाले. तो दगड ठेवला, ते दगडाला बाजूला कर. धावत गेली, दगड बाजूला केला. त्या पाषाणाद स्थळी पाण्याचा वाहतो खंड झरा. ते दगड बाजूला केल्यावर जो पाण्याचा धरा वाहायला लागला तो अजूनसुद्धा भांडाऱ्यावर आहे. आनंद झाला. नवऱ्याचं महत्त्व पटलं, देवाचंही महत्त्व पटलं आणि आवलीचं खरं रूप शिव्या देणारी जरी असली तरी किती पतीवर प्रेम करणारी पतिव्रता आहे ह्या आख्यानाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालं. भगवंताने चरण त्या रमणीय भांडार पर्वताला लागले, त्या भांडार पर्वताचं भाग्य आणि आज आपल्याला ते पावलं बघायला मिळतात. आपलं भाग्य आजच्या ठिकाणी आवलीचं चरित्र पूर्ण करतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर ज्या स्त्रिया पतिपरायण आहे आणि त्यांच्यामुळे हे जग टिकून आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा, यमाच्या यातना त्यांना कैशा, यमाच्या यातना त्यांना. तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य, तुका म्हणे धन्य अनसूया सती, अनसूया सती. देवा खेळवीती व्रत बळे, देवा खेळवीती व्रत बळे. पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा.
मागणं भगवंताकडे हेच क्या हे चिदानंद का देवा तुझा विसर व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सद्गुरुनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आहा तुकाराम 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 पंढरीनाथ महाराज की हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.